आज मी तुम्हाला नवरात्र स्पेशल उपवासाची सर्वात सोपी अशी रेसिपी दाखवणार आहे। फक्त 2 बटाटे आणि अर्धी वाटी दही यापासून आपण ही रेसिपी बनवणार आहे। खायला खूप चटपटीत लागते आणि पटकन जर भूक लागली आणि उपवासासाठी जर काय बनवायचं असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्कीच बनवाल। इतकी सोपी पण आहे आणि चविष्ट पण आहे आणि मेन म्हणजे पोट पण भरते आणि तोंडाला पण चव येते। तर आता इथे बघा 2 मोठे बटाटे घेतलेले आहे, त्याची आपल्याला साल काढून घ्यायची। बटाटे घेताना आपल्याला मात्र मोठे बटाटे घ्यायचे आकाराचे। नंतर त्याच्यावरची सर्व जी साल आहे किंवा खराब बटाटा असेल तो आपण हा सर्व काढून घ्यायचा आहे। दोन्ही बटाट्याची साल काढल्यानंतर आपल्याला इथे हे आपल्याला किसून घ्यायची। पसरट जी बाजू आहे ती या पद्धतीने ठेवून आपल्याला हे किसून घेणार आहे, म्हणजे किस हा बटाट्याचा लांब लांब पडतो आणि व्यवस्थित येतो। तर बघू शकता तुम्ही बटाटा आपण हा या पद्धतीने किसून घ्यायचा आहे। दोन्ही बटाटे मी याच पद्धतीने किसणार आहे। तर आपले हे बटाटे छान असे किसून झाल्यानंतर आपण हे स्वच्छ 3 ते 4 पाण्याने धुवून घेणार आहे, जेणेकरून जो बटाट्यामध्ये जो डस असतो तो सर्व निघून जातो आणि बटाटा स्वच्छ आणि पांढरा शुभ्र होतो। आणि तुम्ही बटाटा पण बघू शकता लांब सडक असा किसला गेलेला आहे आणि छान असे पातळसर मस्त त्याचा किससुद्धा पडलेला आहे। आता दोन्ही बटाटे आपले हे छान असे किसून झाल्यानंतर आपण हे आता हे धुवून घेणार आहे 3 ते 4 पाण्याने आणि नंतर आपल्याला हे चाळणीवरती ठेवून घ्यायचे। आणि चाळणीवरती ठेवल्यानंतर एक भांडं ठेवायचं खाली, जेणेकरून त्याचं पाणी निथळलं जाईल आणि फॅन खाली आपल्याला हे फक्त 10 मिनिटं सुकवून घ्यायचे। 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता तो छान असा सुका पण होतो आणि एकदम पांढरा शुभ्र सुद्धा झालेला आहे बघा। आता तो काळा पण पडणार नाही, कारण की आपण हा 3 ते 4 पाण्याने धुतल्यामुळे। तर आता त्यानंतर मी तुम्हाला दाखवते, नंतर हा एकदम छान असा सुकला आहे। सुकल्यानंतर मी तुम्हाला दाखवते बघा, एकदम छान असा कोरडा झालेला आहे, याच पद्धतीने झाला पाहिजे। नंतर आपल्याला इथे पुढची जी स्टेप करायची ती म्हणजे तेल तापण्यासाठी ठेवायचे। तेल छान मात्र कडकडीत तापून घ्यायचे, त्यामध्ये थोडा थोडा घालून आपल्याला हा तळून घ्यायचा आहे। छान असा कुरकुरीत होतो, कारण की त्यामधलं सर्व पाणी निघून गेलेलं आहे आणि तो छान असा सुक्का पण झालेला आहे। आणि तेल मात्र कडकडीत तापवायचं आहे, जेणेकरून तो तेलकट होणार नाही आणि तो व्यवस्थित असा कुरकुरीत पण बनतो। तर आता बघा आपण हा 2 मिनटं हलवायचं नाही आहे आणि 2 मिनटानंतर मग तो छान असा झाऱ्याने परतून घ्यायचा आहे आणि लगेच तळला जातो, कारण की खूप पातळ आहे तो, त्यामुळे पटकन तो तळला जातो, जास्त वेळ लागत नाही तळायला। 2 मिनटात मी सर्व हा तळून घेतलेला आहे। तेल मात्र व्यवस्थित निथळून घ्यायचं आहे, म्हणजे तो तेलकट तेल जे आहे ते राहत नाही त्याला। राहिलेला किस बटाट्याचा आपण ह्याच पद्धतीने सर्व तळून घेणार आहे। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा। आणि अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा। आणि ह्या नवरात्रीमध्ये उपवासासाठी ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करशाल। इतकी चविष्ट आणि टेस्टीसुद्धा बनते आणि सोपी पण आहे। जे आपल्या घरात साहित्य आहे त्या साहित्यापासूनच आपण ही बनवली आहे। तर आता आपण हे बटाट्याचा किस सर्व आपण तळून घेतलेला आहे आणि राहिलेलं थोडंसं तेल आपण त्यामध्ये ठेवायचं आहे। बाकीचं तेल मी बघा ओतून घेतलेलं आहे आणि बटाट्याचा किस छान असा सोनेरी कलरपर्यंत छान असा क्रिस्पी झालेला आहे। तर आता त्यामध्ये आपल्याला काय अर्धी वाटी आपल्याला इथे शेंगदाणे घालायचे आणि ते सुद्धा छान असे तळून घ्यायचे। आता इथे तेल गरमच आहे आणि त्यामुळे मीडियम गॅसवर आपण हे छान असे कुरकुरीत होईपर्यंत मस्त तळून घेणार आहे, म्हणजे खाताना छान लागतात। फास्ट गॅसवर जर केले तर वरतून जळतील आणि आतून तसेच कच्चे राहतील। नंतर इथे 3 ते 4 मिरच्या आपण बारीक कापून घेतलेल्या आहे, त्यासुद्धा त्या तेलावरती छान अशा परतून घ्यायच्या आहे। दोन्हीसुद्धा आपल्याला हे छान असं कुरकुरीत होईपर्यंत आपण हे तळून घेणार आहे आणि छान अशी चवसुद्धा लागते। त्यामुळे शेंगदाणा आणि मिरची व्यवस्थित तळले गेले आणि आता आपल्याला हे काढून घ्यायचे एका प्लेटमध्ये।
आणि उपवासासाठी आपण हे शेंगदाणे खातोच, असे सुद्धा तुम्ही बनवून ठेवले आणि थोडंसं मीठ घातलं तर तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही खाऊ शकतात. तर आता आपण हे काढून घेऊ. छान असा कलर आलेला आहे त्याचा आणि तळून पण झालेले. तर आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ. गॅस बंद करू. त्यानंतर जो बटाट्याचा किस आपण तळून घेतला होता तो एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे, कारण की त्यामध्ये आपल्याला ते व्यवस्थित मिक्स करायचं आहे. त्यानंतर जे शेंगदाणे आणि मिरच्या आपण तळून घेतलेल्या आहेत त्यासुद्धा यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि परत असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि चवीनुसार आपण इथे पाव चमचा मीठ घालायचं आहे आणि परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा छान असं कुरकुरीत झालेले, तुम्ही आवाज बघू शकतात. एकदम छान असा शेंगदाणे आणि बटाट्याचा किस आणि मिरच्या छान असं कुरकुरीत झालेले. त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचे दही. तर आपण इथे अर्धी वाटी दही घेतलेले आहे आणि त्यामध्ये पाव चमचा साखर घातलेली आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे पिठी साखर असेल तर थोडीशी तुम्ही तशीच घातली तरी चालेल. इथे जाड साखर होते त्यामुळे थोडीशी मिक्स करून घेतलेली आहे. नंतर त्या दह्यामध्ये आणि नंतर ते दही आपण ह्या बॅटरमध्ये ओतून घेणार आहे आणि छान असं मिक्स करून घेणार आहे. एकदम छान असं चटपटीत हे उपवासाची रेसिपी आपली इथे तयार झालेली आहे. उपवासाचा चाट हा सुद्धा म्हणू शकतात तुम्ही. आता हे छान असे एक सारखं मिक्स करायचं आहे. खाताना खूप छान लागतं. हे कुरकुरीत पण लागतं, आंबट पण लागतं, ओलसर पण लागतं, तिखट पण लागतं. एकदम चव त्याची खूप छान लागते याची. असं पण तुम्हाला जर उपवास नसेल तर तुम्हाला काहीतरी चटपटीत खायचं असेल तरी तुम्ही करून खाऊ शकतात. एकदम छान अशी उपवासाचा चटपटीत चाट ही रेसिपी आपली तयार आहे. जर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. आता आपण ही एका वाटीमध्ये काढून घेऊ आणि तुम्ही बघू शकतात एकदम छान दिसते आणि तोंडाला सुद्धा पाणी आले असेल इतकी मस्त आंबट, गोड, तिखट, कुरकुरीत अशी मस्त झालेली आहे. आता ही आपण एका वाटीमध्ये छान अशी सर्व केलेली आहे आणि एकदम मस्त तयार झालेली आहे. तर घरी नक्की ट्राय करून बघा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि या नवरात्रीला नक्की ट्राय करा. तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडली असेल. जाता जाता सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.